आमदार संजय गायकर आपल्यासोबत आहेत। सध्या ठाण्यात SRAचे बरेच प्रकल्प आहेत ते सुरू आहेत, परंतु हाच या प्रकल्पाला अनुसरून त्यांनी आज विधान भवनामध्ये विषय मांडलेला आहे। सर, काय नक्की विषय मांडलेला होता, काय नक्की तुम्ही म्हटलेलं? बघा, ठाण्यामध्ये पुनर्विकासाच्या अनेक योजना चालू आहेत किंवा ज्या जुन्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकास चालू आहे, नवीन इमारती बांधल्या जात आहेत किंवा SRAचे देखील असंख्य कामं चालू आहेत विकासकांची। MPID कायदा जो शासनाने आणला होता तो ठेवीदारांच्यासाठी होता, इन्व्हेस्टर्ससाठी होता। तर मी या सभागृहामध्ये विनंती केली आहे की तो कायदा जो आहे तो यांना देखील लागू करा। 10-10 महिने भाडी देत नाहीत, 10-10 वर्ष लोकांना इमारतीमध्ये SRAच्या त्यांना जागा हे मिळत नाही, त्यांचं घरकुल मिळत नाही किंवा पुनर्विकास ज्या मोडकळी झालेल्या इमारतींचे जे विकासक आहेत ते देखील त्यांना वाऱ्यावर सोडतात, त्यांना भाडी देत नाही, अनेक गोष्टी आहेत। किंवा नवीन विकासक देखील काही चांगले असतील, पण नवीन विकासक देखील अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतं की 90% लोक पैसे भरलेले असतात, परंतु प्रत्यक्ष त्यांना 4-4, 5-5 वर्षही त्यांचं घरकुल मिळत नाही। आता याच्यावर यांनी दिवाळी न्यायालयात जर गेले तर त्याच्यामध्ये त्याला आर्थिक बोजा पण आहे, आधीच ते दबावाखाली आहेत आणि त्याच्यात बोजा, आणि त्याच्यामुळे MPIDचा जर त्यांना अंतर्भाव केला तर ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ताब्यात घेऊन काही ना काही त्याच्यातून मार्ग काढता येईल आणि त्याच्यामुळे त्याचा अंतर्भाव केला जावा अशा प्रकारची मी यावेळेला शासनाकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? कारण अनेक असे प्रकल्प आहेत जे नव्याने तयार होतात, नव्याने SRAला दिले जातात, परंतु तेच आपल्याला बिल्डर आहेत ते याच्यामध्ये जे आहे ते पाहिले जातात। पुन्हा त्यांच्याकडे दिल्यानंतर कुठेतरी नुकसान हे घरधारकांचं आहे। नाही, निश्चितपणे शेवटी केंद्रबिंदू जो आहे तो हा गरीब माणूस आहे आणि त्याच्या हिताच्याकरता जे जे करायला लागेल ते शासन करत आलेलं आहे। मग मोदी सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, मला खात्री आहे की याच्यामध्ये निश्चितपणे MPID किंवा तत्सम यांच्यावर अंकुश ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कुठेही बघा, आणि ठाण्यात अनेक SRA प्रकल्प जे आहेत ते या सगळ्या याच्यामध्ये रखडलेले आहेत। SRAच्या अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे, कारण की त्यांनी विकासकालाच पूर्णपणे मदत केल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं। पण याचं मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री, आमचं शासन हा याचा अंतर्भाव गंभीरपणे त्याच्या संबंधामध्ये विचार करेल। परंतु दुसरा प्रश्न तर SRAचा तुम्ही तर मांडलात, परंतु क्लस्टरची घोषणा अनेक वेळा आहे ते ठाण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्लस्टर अजूनपर्यंत इथे कुठे मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत। अनेक नागरिकांचे असे देखील सवाल आहेत की या ठिकाणी क्लस्टरचं नक्की काय आहे? क्लस्टर ही खरोखर मी आपल्याला सांगतो की क्रांतिकारी योजना आहे की या झोपडपट्टीवासी किंवा ज्या अनधिकृत इमारतीमध्ये मल्टी स्टोरेड इमारतीमध्ये लोक राहतात त्यांना हे अत्यंत उपयुक्त आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही। मी तर मागणी करतोय की मिनी क्लस्टर आणा, म्हणजे निदान छोटे छोटे क्लस्टर निर्माण होतील, त्यांचा पुनर्विकास होऊन जाईल। परंतु आत्ता ठाण्यामध्ये एकही क्लस्टर प्रत्यक्षामध्ये आम्हाला बघायला मिळालं नाही, परंतु 44 किंवा त्याच्यावरती आराखडे, त्याचे बिल्डर हे सगळे रेडी आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे, लोकांना भरकटल्यासारखं त्यांना वाटतंय आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सुयोग्य अशा प्रकारचं नियोजन आणि बिल्डरच्या हातात आधी तुम्ही क्लस्टरची योजना न देता क्लस्टरच्याच माध्यमातून तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ती केली गेली पाहिजे, ही देखील मी मागणी आज सभागृहामध्ये केलेली आहे। आणि ठिकाणी आपल्याला स्वयंविकास हा पाहायला मिळतो, या ठिकाणी हा स्वयंविकास होऊ शकतो का? नाही, सेल्फ रिडेव्हलपमेंटला चालना दिली पाहिजे। शासनाने फार चांगली योजना आणलेली आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट, आणि त्याच्याकरता सर्व एजन्सीजनी जर ताकद दिली तर लोक आज तयार आहेत। काही प्रयोग सुरू आहेत ठाण्यामध्ये की सेल्फ रिडेव्हलपमेंट, त्याला पूर्ण ताकद दिली पाहिजे, त्याला इंटरेस्ट रेट देखील अजून कमी करून त्याला पूर्ण परवानगी दिली पाहिजे आणि जे रखडलेले आहेत ते या लोकांच्या ताब्यात देऊन त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी मार्गदर्शन करायला पाहिजे। असं अतिशय उत्कृष्ट रिडेव्हलपमेंटचं शासनाने नियोजन आणलेलं आहे। विधान भवनात हा विषय तुम्ही मांडणार? हा निश्चितपणे मी मांडीन, परंतु प्रत्यक्ष देखील विधान अधिवेशनाच्या बाहेर देखील मी मांडलेलं आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट हा उत्तम उपाय जो आहे, जो फसवणूक जी होती आहे त्याच्यावर जर आळा बसवायचा असेल तर ती देखील हा एक चांगला उपाय आहे।
तर आपण पाहिलं एसआरचा विषय आहे ते आमदार संजय केळकर यांनी मांडलेला आहे आणि याच विषयानंतर सरकार काय भूमिका घेते, मुख्यमंत्र्यांकडे ही भूमिका मांडलेली आहे. आता मुख्यमंत्री याच्यावरती काय निर्णय घेतात आणि त्याच्यासोबतच क्लस्टरच्या विषयासोबत देखील यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट असेल किंवा मग शासन दरबारी जे प्रलंबित विषय आहेत ते कधीपर्यंत मार्गी लागतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट चरण मार्गमसह निखिल चव्हाण, T9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.